उपाय या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर राजेंद्र क्षीरसागर. डॉक्टर, आपण जो विषय घेतलाय, भरपूर प्रेक्षकांचे आपल्याला फोन येत आहेत. आधी एक प्रेक्षक आहेत जोडले गेलेत आपल्याबरोबर, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. सुलाची आहेत आपल्याबरोबर कल्याणहून. तुमचा प्रश्न विचारता का तुमचा? संपर्क माझ्या मते तुटलेला आहे त्यांचा. आपण चालू ठेवूया चर्चा आपली. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की मुतखडा जो आहे ह्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असतं, तर ह्याचं काही ठराविक वय आहे का, की या वयापासून ते एका ठराविक वयापर्यंत होऊ शकतं, असं काही आहे का? छोट्या मुलांना थोडासा कमी असतो, स्त्रियांना त्याच्यापेक्षा थोडा जास्त असतो, पण पुरुषांना हा प्रमाण जास्त आहे. बऱ्याच वेळा शरीरातलं बाष्पीभवन होणारं पाणी जे आहे, पाणी कमी पिणं, प्रवासामध्ये लघवी रोखून जात ना. बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो की कुठे जागा मिळेल, लघवी होईल, पण तशी होत नाही आणि थांबलेलं मूत्र पुन्हा एकदा लघवीचा स्टोन तयार करतो. हा स्टोन जो आहे तो मूत्रमार्गात राहिल्यामुळे अडथळा होतो आणि पुढची लक्षणं दिसायला लागतात. त्याला वयाचं असं बंधन नाही, पण बऱ्याच वेळा हा जो किडनीची फिल्टर प्रोसेस आहे ही पुरुषांमध्ये वयानुसार थोडी वाढत जाते, म्हणून साधारण 25 वर्षापासून 50 वर्षावरून हे प्रमाण थोडं जास्त दिसतं. अच्छा, एक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर, विकास आहे साताऱ्याहून. विकास, तुमचा प्रश्न विचारता? तुमच्या कोणत्या साईडला दुखतं पोटात? उजव्या साईडला. आणि तुमचं वय किती? कुठे दुखतं पोटात? उजव्या पोटात कुठे दुखतं तुमच्या? पोटात दुखतं की ओटी पोटात दुखतं तुमच्या? अच्छा. अच्छा. खडा किती mm आहे? तरी 1 2 3 4 5 6 त्याच्यातलं कुठलं अंतर सांगितलं? अच्छा. लघवीला त्रास होतो का? जळजळ होते का लघवीला? तुमचं वय किती आहे? लग्न झालंय का? लग्न झालंय? अच्छा. 22 म्हणजे फार लहान वय आहे. छोटं वय आहे याचं. म्हणजे यांचं प्रवासाचं काम असेल किंवा बैठक काम असेल किंवा एअर कंडिशन मध्ये राहणे असेल किंवा पाणी कमी पिणं असेल किंवा आपण बऱ्याच वेळा काही पदार्थ काही जणांना खूप आवडतात, तळलेले लाडू म्हटलं की लोकांना बरं वाटतं, पुढे त्याचं आजारपणात रूपांतर होतं. या प्रोसेसमध्ये जर कॅल्शियमचे पदार्थ खाल्ले किंवा ग्राफाईटचे पदार्थ खाल्ले तरी मुतखडा होण्याचा संभव असतो. बऱ्याच वेळा काय होतं की ह्या थांबलेल्या लघवीतून एक जो मुतखडा तयार होतो हा त्या जागी थांबतो. मगाशी मी जसं म्हटलं तसं मुतखडा खाली सरकत असतो तो आणि त्याला पाण्याचा प्रेशर लागतो. आपण साधा वरांडा साफ करताना सुद्धा पाण्यात प्रेशर जोरात मारतो तेव्हा तो कचरा निघून जातो. त्याचप्रमाणे किडनीमधून रक्त जेव्हा फिल्टर होतं तेव्हा नको असलेलं रक्त, नको असलेले शरीरातले रक्तातले सॉल्ट्स हे किडनीला काढताना अतिशय जोर पडतो जर पाणी तुम्ही कमी पिलात तर. त्यामुळे तुम्हाला पाणी खूप प्यावं लागतं आणि हे जास्त जेव्हा पाणी पिता तेव्हा किडनीतून जास्त फिल्टर होऊन पाणी तुम्हाला लघवीचा 1 mm म्हणजे अतिशय छोटा नुकताच मामूली तयार झालेला खडा हा तुमच्या लघवीतून निघून जाईल. तरुण असल्यामुळे तुम्ही आताच काळजी घ्या. कुठले पदार्थ खावे कुठले नाही खावे ह्याची माहिती करून घ्या आणि तुम्हाला वाटलं तर एकदा एक युरिन एक्झाम करून घ्या. त्यात कॅल्शियम ऑक्झॅलेट आहे का बघा. जर ते ऑक्झॅलेट असतील तर 1-2 तुम्ही औषधं घ्या, तुम्हाला एकदम बरं वाटेल. जवळपासच्या डॉक्टरला दाखवा, तुमची आयुर्वेदिक औषधं चालू करा, तुमची प्रकृती बघा. जसं एक तिवळी 3 पायावर उभी राहते तसं वात पित्त कफ या प्रकारात माणसाची प्रकृती आयुर्वेदाने सांगितली. त्यांचा तो स्पेशल थिअरम आहे. त्या हिशोबाने प्रत्येक माणसाने आपली प्रकृती जवळपासच्या असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून तपासून घ्यावी आणि त्याप्रमाणे मुतखडा हा कुठल्या प्रकृतीत कसा तयार झालाय तो विचार करून त्याची औषध जोडावी. अगदी बरोबर आहे डॉक्टर. एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या बरोबर. मदन आहेत चंद्रपूरहून. मदन, तुमचा प्रश्न विचारता? मॅडम विचारतो तुम्हाला एक प्रश्न यांना. हॅलो. हा बोला. तर मी काय म्हणतो मॅडम की मला का नाही हॅलो एक मिनिट मी काय म्हणतो मॅडम की मला अगोदर स्टोनचा त्रास होता. युरिन स्टोन 1991 मध्ये माझे 22 स्टोनचं ऑपरेशन करून काढले मी लेफ्ट किडनीतून. आणि 22 स्टोन काढल्यानंतर मग मधामध्ये नंतर मी आयुर्वेदिक उपचार कॅल्क्युली म्हणून एक मिळतं रतनची मधात पुन्हा स्टोन तयार झाले आणि पुन्हा कॅल्क्युली घेत होतो. कॅल्क्युली माझे स्टोन्स मात्र अचानक ते डिझॉल्व्ह गेले, डिसेंटिग्रेशन होत गेलं त्याचं. पण अलीकडे मला प्रोस्टेट ग्लँडचा प्रॉब्लेम इतका आलाय की ते
कमी होत आहे तर प्रोस्टेट ग्लँडसाठी काय आहे का उपाय त्यांना थोडंसं सांगा. अगदी 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 बरोबर. प्रोस्टेट ग्लँड आणि युरिन ट्रॅक इन्फेक्शन हा दोन वेगळे आहेत. प्रोस्टेट हा पुरुषांना असणारा एक अवयव आहे जो त्याच्या वीर्य साठवण्याच्या वेळी वीर्य थोडं पातळ करण्यासाठी त्यातून एक स्त्राव बाहेर येतो. त्याच्यामुळे प्रोस्टेट ग्लँडचा फार उपयोग होतो. पुरुष प्रजनन करतो तेव्हा त्याचा उपयोग होतो. मूतखड्याशी त्याचा एवढा संबंध येत नाही. अच्छा, मूतखड्याशी त्याचा वेगळा संबंध येत नाही. तुमचा हा प्रॉब्लेम जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही चांगल्या आणि योग्य जवळच्या डॉक्टरकडून घेतला कारण याला 2-1 फॉलोअप लागतील. तुमचे 1-2 रिपोर्ट लागतील. प्रोस्टेट फिल्डची चेकिंग करावी लागेल आणि त्या हिशोबाने कॅल्क्युली नावाचं तुम्ही औषधाचं नाव घेतलं त्याच्यामध्ये बरेच अशी औषध आहेत ज्यांनी खडा जो असतो मूतखडा त्यातले वरचे पापुद्रे काढून टाकायचे त्या औषधामध्ये सामर्थ्य आहे. पण अशी बरीच औषधं बाजारात आहेत. एक ठराविक औषध असं नाही. पूर्वीच्या ऋषीमुनींनी अतिशय कष्टाने हे शास्त्र आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि त्याचा आपण आज उपयोग घेत आहे. मला कौतुक वाटतं की तुम्ही काय ठराविक औषधांची नावं घेतली आणि सांगितलं सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या या वतीने की आयुर्वेदाचा एवढा चांगला उपयोग होतो. आम्ही हे प्रकार रोजच बघतो त्यामुळे तुम्ही बोलतात त्या मताशी मी सहमत आहे. अगदी बरोबर. डॉक्टर एक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर. लक्ष्मी आहेत मुंबईहून. लक्ष्मी तुमचा प्रश्न विचारता. हा मी विचारते. हा बोला. हॅलो. हा बोला. हा माझा प्रश्न असा आहे की माझा एक भाव आहे श्रीनिवास म्हणून. त्याला नेहमी मूतखड्याचा त्रास असतो. तो नेहमी पाणी पितो आणि म्हणतो पोटामध्ये माझं दुखतं आणि एका साईड दुखतं. आयुर्वेदिकचं पण त्याने औषध चालू केलेलं आहे पण त्याने काय तुला कमी होत नाही. डॉक्टरने सांगितलं का ऑपरेशन वगैरे करून करायचं म्हणून. अच्छा, मग त्याच्यावर आम्हाला जर असा उपचार सांगणार का? तो नेहमी असं होतो बरोबर. आपले डॉक्टर आहेतच ते तुम्हाला नक्की ह्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार सांगतील. डॉक्टर आपण या प्रश्नाकडे वळणारच होतो की ह्याच्यावर कोणते आयुर्वेदिक उपचार आपण करू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की लघवीच्या या मार्गातले हे खडे जे आहेत ते सारखे सारखे तयार होण्याची प्रोसेस असते. त्यामुळे आहारशास्त्र आणि आहार हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही डाळी ज्या असतात त्या मूळ आलेल्या खाल्ल्यात तर बऱ्याच वेळा तुम्हाला होणार नाही. तुम्ही काजू बदाम पिस्ता या जर प्रकारचे कुठलेही पदार्थ ज्याला आपण सुकवलेले पदार्थ म्हणतो हे खाल्ले तर नक्कीच तुम्हाला किडनीच्या स्टोनचा परत त्रास होईल. लिंबाचं पाणी जर तुम्ही सारखं घेतलं तर तुम्हाला अतिशय कमी त्रास होईल. शाळेचं पाणी घेतलं तर कमी त्रास होईल. बऱ्याच वेळा तुम्ही जर बाजारात कधी गेलात तर उसाचा रस जर 1-2 ग्लास घेतला तर तुम्हाला अतिशय कमी त्रास होईल. मूतखडा वारंवार होणे ही शरीराची प्रकृती आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही अन्न जर घेतलं तर तुम्हाला त्या त्रासापासून बऱ्याच वेळा मुक्ती मिळेल. अगदी बरोबर आहे डॉक्टर. कारण घरगुती उपाय आपण त्याच्यावर जास्त करणे महत्वाचं असतं. एक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर. सतीश आहेत कोल्हापूरहून. सतीश तुमचा प्रश्न विचारता. हा मॅडम मी हे केलेलं आहे सोनोग्राफी केलेली आहे आणि मला 4 जणांचा मुक्काड आहे. मी आयुर्वेदिक औषध वगैरे खाल्लेलं आहे तरी पण मला ते त्रास कमी नाही होणार. या 2-3 महिन्यात मला जास्त त्रास होतो. या 2-3 महिन्यात. सतीश लघवीचं काय? हो नक्कीच तुम्हाला डॉक्टर सांगतीलच त्याच्यावर आपण काय उपचार करू शकतो ते. सतीश लघवीमध्ये जो मूतखडा असतो तो सारखा तयार असतो. मगाचपासून मी सांगितलं तो तयार होण्याचा शरीराचा स्वभाव बोलणं असतो तोही बोललो आपण. तुम्ही जो मूतखडा 4 MM चा तयार झालेला आहे तो तुमच्या मूत्रमार्गात त्यावेळी असेल ज्यावेळी सोनोग्राफी केली असेल किंवा एक ठराविक वगैरे मगाशी मी सांगितलं असं तो थांबलेला आहे. त्या थांबलेल्या मूतखड्याला पुढे ढकलायचं काम तुमची किडनी करणार आहे आणि त्याच्यासाठी जबाबदार आहे ते तुम्ही जर जास्त पाणी पिले किंवा जास्त जर द्रवयुक्त पदार्थ घेतले तर ती किडनीमध्ये मूत्र जास्त प्रमाणात तयार होईल आणि ते मूत्रमार्गातून जेव्हा तुमच्या मूत्राशयामध्ये येईल तेव्हा यातून हा कडा वाहून जाईल आणि तुम्हाला यातून मुक्ती मिळेल. तुमचा शरीराचा गुण आहे की पुन्हा मूत्र खडा तयार करण्याचा. म्हणून तुम्हाला याची थोडी काळजी घेतली पाहिजे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. कारण आपण जेवढी आपली काळजी घेऊ ते आपल्यासाठी चांगलं असतं. एकदम बरोबर. एक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर. मुंबईहून नम्रता आहेत. तुमचा प्रश्न विचारता. हा हॅलो. हा बोला. हा मी प्रिया म्हणता. हा बोला. मला स्टोनचा त्रास आहे. अच्छा, किती आहे तुमचा स्टोन? किती MM चा आहे? 4 आहे. 15 ते 9 MM ची 4 आहे. अच्छा, आणि तुमचं वय किती आहे? 22 म्हणजे मगाशीच आपण म्हणालो. आणि या महिला आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा मगाशीच आपण म्हटलं की महिलांना होत नाहीत आणि या महिला स्वतः सांगतात की मूतखडा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ज्या महिलांना जो मूतखडा तयार होतो याच्यामध्ये युरिक ऍसिड किंवा आपण म्हणतो की मी मटण जास्त खातो, मी मांस जास्त खातो, तर यामुळे हे जे फॅटचे पदार्थ असतात हे जेव्हा आपण जास्त खातो, प्रोटीनचे पदार्थ, हाय प्रोटीन डाएट म्हणतो आपण याला, हा प्रोटीनचा पदार्थ जेव्हा आपण जास्त खातो किंवा दुधाचे पदार्थ जास्त खातो अशा वेळी रक्तामध्ये लघवीमध्ये आपल्याला मूतखडा होण्याची प्रोसेस तयार होत असते. यामुळे कदाचित तुम्हाला जास्त
मोठा स्टोन तयार होत असेल. अगदी बरोबर आहे डॉक्टर. हा जो आपण आज विषय घेतलेला मूतखडा म्हणून तो प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक घरात एकतरी रुग्ण आपल्याला ह्या संदर्भात आढळतोच आणि अलीकडे ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. यासंबंधी योग्य माहिती आणि त्याच्यामध्ये काय काय आहार घेतला पाहिजे किंवा काय आयुर्वेदिक उपचार केले पाहिजेत हे तुम्ही आज इथे येऊन आमच्या प्रेक्षकांना सांगितलं आणि खूप योग्य माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आरोग्यम धनसंपदामध्ये आरोग्याशी निगडीत एक नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येऊ. अशाच एका नवीन विषयासह आणि एका नवीन डॉक्टरांसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.